नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये जे तपास अधिकारी होते त्या तपास अधिकाऱ्यांपैकी 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकर या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी तपासामध्ये दिरंगाई केली आणि त्याचबरोबर या घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली नाही म्हणून त्याला निलंबित करण्यात आलेलं आहे. कल्याणीनगर भागामध्ये शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला होता. ब्रह्मा रियालिटीचे चेअरमन असणारे विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानं पोर्शे कार भरधाव वेगात चालवत एका पल्सर गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये 2 आयटी इंजिनियर्स तरुण आणि तरुणींचा जागीच मृत्यू झाला होता. ही अत्यंत गंभीर घटना घडल्याच्या नंतर पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी उद्या सकाळी आले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण झालं होतं. पण ज्यावेळी ही घटना घडली ती घटना घडल्याच्या नंतर जो अल्पवयीन आरोपी होता त्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसाच्या स्वाधीन केलं. त्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये कुठेतरी बर्गर पार्टी पिझ्झा पार्टी केल्याचा सुद्धा आरोप झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये गेले. परंतु विशेष बाब म्हणजे ज्यावेळी एखादी व्यक्ती ही पोलीस स्टेशनमध्ये जाते त्यावेळी पोलीस स्टेशनमधल्या नोंदवहीमध्ये त्या व्यक्तीची नोंद असते, परंतु ह्या नोंदवहीमध्ये सुनील टिंगरे यांची कसल्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नव्हती. परंतु ज्यावेळी घटना घडल्याच्या नंतर ही घटना रात्री मध्यरात्री 3:15 वाजता घडली होती. परंतु त्यांचा हा जो अल्पवयीन मुलगा होता त्याच्यावरती उद्या म्हणजे रविवारी सकाळी 8 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर 11 वाजता त्याचं ब्लड सॅम्पल घेण्यासाठी त्याला ससून रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. आपण ही घटनेचा तपशील जर बघितला तर 3 पासून 11चा जर कालावधी काढला तर जवळपास 8 तासाच्या नंतर या अल्पवयीन युवकाची ब्लड सॅम्पल घेण्यासाठी त्याला ससून रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. परंतु त्याचं जे दुसरं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं होतं ते सायंकाळी 6च्या दरम्यान घेण्यात आलेलं होतं. आज ज्यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये या बाबतीमध्ये माहिती दिलेली होती. परंतु ही घटना घडल्याच्या नंतर हा जो अल्पवयीन आरोपी होता त्याला अवघ्या 15 तासाच्या आत जामीन मिळालेला होता. त्यामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड रोष होता, सामाजिक संघटनांमध्ये प्रचंड रोष होता. पुणेकरांमध्ये असलेला रोष पाहून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तात्काळ पुण्यामध्ये आलेत आणि पुण्याचे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या केस संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर अमितेश कुमार यांनी सांगितलं की आम्ही या घटनेच्या बाबतीमध्ये आम्ही या जामिनाच्या विरोधामध्ये पुण्यातील न्यायालयामध्ये जाणार आहोत. आणि ज्या प्रकारे आपण बघितलं की कालच नुकतंच जे आहे तो अल्पवयीन मुलाचा जो जामीन आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याला 15 दिवसासाठी जे आहे ते बाळ सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. परंतु ह्या प्रकरणामध्ये ज्याची गाडी होती त्या अल्पवयीन मुलाचे जे वडील आहेत ब्रह्मा रियालिटीचे चेअरमन विशाल अग्रवाल यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. 3 दिवस त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं नव्हतं. परंतु ज्यावेळी जनतेचा रोष आला, नागरिकांमधून संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटल्या तेव्हा छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली होती. आज पुन्हा एकदा त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. परंतु न्यायालयाने त्यांना 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलेलं आहे. परंतु ही पुण्यामध्ये घडलेली घटना ही अत्यंत गंभीर घटना होती. कारण ज्या प्रकारे पुण्यामध्ये एक पब संस्कृती वाढत चाललेली आहे, पुणे शहर अर्थात पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते, त्याच पुण्यामध्ये पब संस्कृती ही वाढत चाललेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. आपण बघतो की ठिकठिकाणी हा जो अपघाताचा प्रकार झालेला आहे त्याविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून करण्यात येते. परंतु पोलिसांच्या भूमिकेवरती सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं. कारण जे मृताचे नातेवाईक होते त्यांच्यासोबत सुद्धा पोलिसांनी व्यवस्थित वर्तन केलेले नाही, त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही असा आरोपही मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. पोलिसांच्या बाबतीमध्ये जे आहे मृतांचे नातेवाईक असतील नागरिकांमध्ये होता प्रचंड रोष होता. समाजामधील लोक सुद्धा म्हणत होते की या अधिकाऱ्यांना निलंबित केलं जावं. आज सकाळी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आणि यातील जे तपास अधिकारी आहेत त्यांच्यावरती पहिल्यांदा गुन्हा दाखल व्हावा, त्यानंतर चौकशी नेमली जावी अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केलेली होती. कारण पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी असा थेट आरोप केलेला आहे की पब संस्कृती जी पुण्यामध्ये वाढत चाललेली आहे त्यासाठी पॅकेट दिल्या जात आहेत पोलिसांना, त्यामुळे ही संस्कृती वाढत चाललेली आहे असा थेट आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. आणि आज अखेर या प्रकरणामध्ये कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये येरवडा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी असं ज्या 2 पोलीस कर्मचारी आहेत त्यांना निलंबित
केलेल्यांची नावं आहेत आणि या घटनेचे जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज इसका ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.